यावेळी आरसीबी मला वाटतंय की पुन्हा जिंकेल. मला तुझं नाही? ऐकताना पण जरा दुःख होतं आणि काय? मी ऍक्सेप्ट तर नाही करत आहे. हा, मला वाटतं हे सीझन पंजाबचं असं मला वाटतंय. काय एक नाही. तर पंजाब जिंकेल असं मला वाटतंय आणि जिंकावी असं मला वाटतंय. अच्छा, आरसीबी जिंकू आता तर शकते पण आरसीबी पहिल्या जिंकूच 15 नाही असं मला पहिल्या 15 सेकंदात तू जवळपास 7 ते 8 वेळा असं मला वाटतंय बोललास. कारण मला वाटतंय, मला वाटणं खूप महत्वाचं आहे. कारण मला वाटल्याशिवाय मला जे वाटतंय ते इतरांना कळणं त्यांना काही वाटणार लोक नाही. जे फीडबॅक देतात आपल्याला की भावेशला खूप काही काही वाटत असतं व्हिडिओ मध्ये, तर ते मला नाही वाटतं ऐकायचं की मला आम्हाला. त्यांचं नाही ऐकायचंय. मला वाटतं मला जे वाटतं तेच मला बोलायचंय. असो, असं. मला हा. वाटतंय की आरसीबी जाईल पुढे, खूप पुढे जाईल. फायनलला पण येईल हम्म, यावर्षी असं हम्म. वाटतं मला पुन्हा एकदा. काय जाईल ना. हा, पण Good, जिंकणार good. नाही ट्रॉफी. मी पडिकल आणि विराट कोहलीवर यावेळी बेट पण लावू शकतो की भाई दोघं घेऊन जातील. जाऊ दे. तुझा नाही? कॉन्फिडन्स बऱ्याचदा तुझ्या अगेन्स्ट गेलाय मित्र, पण ठीक. पण तुला आठवतंय का मी गिल आणि पृथ्वीशा बद्दल काय बोललेलो खूप वर्षांआधी, कोण पण पुढे जाईल? गिलचं सध्या जे काय चाललंय ते ऐकून मला तुझं नाही काही नाही, बरोबर एक झालं मिनिट वाटत एक नाही. मिनिट, खूप पुढे कोण जाईल असं बोललेलो पण तुला. अजून त्यांचं करिअर संपलेलं नाही. पृथ्वी शॉ कमबॅक करू शकतो. पृथ्वीशा कमबॅक करेल हसलास का? पृथ्वी शॉ कमबॅक कर भाई. आज साईबाबांची पालखी आली आपल्या एरियामध्ये आणि साईबाबांचा आशीर्वाद पृथ्वीच्या मागे. पृथ्वी शॉ कमबॅक करणार. त्याला फक्त दिल्लीने एक चान्स द्यायला हवा, बस संपला विषय. पण नाही, संपलं आता, एक्सेप्ट करणार आपण. जाऊ द्या, असं नसतं रे. माझं मत आहे कॅमेरा मी एक गोष्ट की बोलू नाही शकत, पण ठीक आहे. माझं मत आहे की त्याने बिचाराने लहानपणी जी मेहनत केली त्याचं फळ त्याला कुठेतरी मिळणार आहे. मिळेल. फळ मिळालं त्याला, पर्सनल आयुष्यात मिळालं असेल. आणि हा कालच्या मॅच वर येऊया आपण. चला, नको तेवढा इंट्रो झाला. काल जीटी वर्सेस आरसीबी होती आणि आरसीबीने ती मॅच जिंकलेली आहे. येस, विदाउट सरप्राइझिंग एनीवन. मला तेच वाटतं तू जिंकेल पण जीटी म्हणून. पण चांगली खेळली काल. आणि जीटीने स्पेशली जसं स्टार्ट केला होता, 10 ओव्हरात 100 रन्स होते. 10 ओव्हरला 104 होते. तिकडनं पुढे त्यांनी कमीच स्कोर केला. निदान त्यांनी 230-240. कारण पुढे कोण एवढं खेळलं नाही ना त्यांच्याकडे, बघ ना. आणि पुढे खेळण्याचा मुद्दाच नाहीये. मुद्दा होता पहिल्या पार्टनरशिपचा, ज्यात सुदर्शनने ऍक्च्युली बऱ्यापैकी, कारण तो आउट ऑफ फॉर्म होता, सो सुदर्शनने स्टार्टला जरा वेळ घेतला. पण जेव्हा त्याचा तो एक पहिला कट शॉट बसला हेझलवूडला आणि त्याने ऑलमोस्ट 3 का 4 शॉट त्याने तिकडनं काढले, मेक स्क्वेअर आणि पॉइंटच्या मधून. मागे एक फिल्डर असताना पण त्याने थोडासा काय म्हणतो थोडा फाईन केला शॉट आणि त्याने तसे तिथे 2 का 3 4 काढले. आणि त्यानंतर जो का त्याचा टच लागला आणि मग तो कडक मारले. 5 6 मारलेत त्याने. नॉर्मली तू बघतो सुदर्शनच्या इनिंग मध्ये तर फोर्सचा जास्त हे असतो, पण 11 4 मारलेच आहेत त्यांनी. बरोबर. पण या रेशो वेगळा असतो खूप. फोर्सची अजून जास्त असते आणि 6 थोडे कमी असतात. पण आज त्याने 5 6 आणि 11 4 मारले. करेक्ट. सो त्याने लास्ट इयर पासून यावेळी डेव्हलपमेंट केली आहे. त्याचं टेक्निक पण थोडं बदललेलं वाटतं. लास्ट इयर अश्विनने पण सांगितलेलं का कोणत्या तरी पॉडकास्ट मध्ये की त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये की सुदर्शन शॉट खेळताना थोडा तो पडतो, ऑफ बॅलन्स म्हणजे ती जी लाईन असते जी तुला मेंटेन करायची असते बॉल खेळताना, त्या लाईनच्या तो या साईडला जातो आणि पडतो. तर यावेळी थोडा कमी जाणवतो मला. अजून पण ते थोडं आहे, पण ते खूप कमी झालेलं वाटतं मला गेल्या वर्षीच्या मानाने. इव्हन त्याचे पॅडल शॉट जे असतात मागे खेळणारे, ते पण त्याने बऱ्यापैकी कंट्रोल केले. हल्ला बिल्ला पडला पण तो 2-3 वेळा, पण तो बऱ्या मानाने मला कंट्रोल वाटला. आणि त्याने जो कुणाल पांड्याला एक बाउन्सरला 6 मारला. कुणाल पांड्या एक बाउन्सर टाकला. तर एक्झॅक्टली मला कळत नाही की काय चालू आहे क्रिकेटमध्ये. तो मी बघितला काल शॉट. एकतर स्पिनर बाउन्सर टाकायला लागलं, ते ठीक आहे. ते बॉलर्सकडे आता खूप जास्त लिमिटेशन्स आले आहेत वगैरे, तुम्हाला इनोव्हेटिव्ह गोष्टी करायला लागणार. तर त्यावरच एज लागून तो 6 गेला. म्हणजे बॅट केवढा पॉवरफुल झाला. आणि एक पॉइंट असा आला होता मॅच मध्ये शेवटला, ज्यात मला असं वाटलं की कदाचित गुजरात कमबॅक करेल. आणि रबाडा काल 150च्या वरच त्याने प्रत्येक बॉल टाकला काल त्या मॅचला. एखाद त्याने स्लो रन मला वाटत नाही टाकला. पण नाही रे, मला ज्या प्रकारे त्याची जी एज लागून 6 गेलाय कोणाची, टीम डेव्हिडची, मला झालं असून की मस्करी सारखं झालं मला की एवढा चांगला बॉल होता तो, त्यात त्याचा मिस टाइम झाला, त्यात तो 6 गेला. आणि ते पण आहे की चिन्नस्वामी आहे, ग्राउंडची साईज पण लहान आहे, त्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. बरोबर. आणि चिन्नस्वामीवर काही होऊ शकतं. कोणतीच टोटल सेफ नाहीये चिन्नस्वामीवर. त्यामुळे त्यात 206 तर काही टोटल आताच्या इन जनरल कोणत्याही ग्राउंडवर 206 205 होणारच आहेत. बरोबर. सो येस, जीटीचं मला तेच वाटतं. सुदर्शन कमाल केला. 100 करून तो आउट झाला. 58 बॉलमध्ये 100 मारले त्याने. 172च्या स्ट्राईक रेटने खेळला तो. सो अनलाईक सुदर्शन थोडी इनिंग होती, पण तो चांगला प्लेअर ऑब्व्हियसली. तो
गुजरातच्या सुरुवातीच्या ह्याला पण त्या दोघांनी ज्या काळात पांड्या कॅप्टन होता त्या काळात तो चांगलाच खेळायचा. दोघे पण चांगले खेळत होते. त्या काळात त्यांच्याकडे हे होते मॅथ्यू वेड आणि रिद्धिमान साहा सारखे ओपनर्स होते. सो त्यांचं ऑब्व्हियसली थोडं आउट ऑफ फॉर्म गेले. मग त्यांनी सुदर्शनला आणलं आणि स्टार्टच्या काळात सुदर्शनला प्रॉपर ते सबस्टिट्यूट करून टाकायचे, त्याची बॅटिंग डिक्लेअर करायला लावायचे. सो एवढा तो स्लो खेळायचा, पण त्याने इव्हेंच्युअली खूप ग्रो केली आणि तेच आणि त्याच्याकडे शॉट्स खरंच चांगले आहेत, त्याचे ड्राईव्ह वगैरे खरंच खूप कमालीचे आहेत. त्यात त्याचा लेग साईडचा गेम पण चांगला आहे. त्याच्याकडे ओव्हरऑल खूप कॉम्पॅक्ट. त्याच गेमच्या जोरावर त्याने टेस्ट मध्ये डेब्यू केला ना, आणि त्याच गेमच्या जोरावर त्याला कोणतो वॉशिंग्टन सुंदरने रिप्लेस पण केला. नाही पण तो इंग्लंडमध्ये डेब्यू करून त्याने ठीकठाक खेळला, तो वाईट नाही खेळला इंग्लंडमध्ये. पण इंग्लंडमध्ये 35-36 रन्स केलेत त्याने प्रत्येक इनिंग बरोबर. एक 50 पण आहे आय गेस त्यामध्ये त्याची, चौथ्या का पाचव्या मॅचला. सो आय गेस त्याचा गेम त्याला फायदेशीर ठरतो, साठी कालच्या मॅच मध्ये दिसलो. आणि जो आधीच्या मॅच मध्ये आउट ऑफ फॉर्म होता तेव्हा आय गेस आता पुढे कंटिन्यू करेल चांगलं. करेक्ट. आणि इंडियासाठी पण चांगलं, कारण इंडियाकडे आता असा बॅट्समन नाहीये जो उभा राहून खेळू शकेल टेस्ट मध्ये तरी. T20 तर गिल आहे. दुसरा मला वाटतं की गिल, तर मला तो मुद्दा होता ऍक्च्युली माझा, की त्यांचा रन कमी होण्यामागे गिलचा खूप मोठा हात होता. एक तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये 36 बॉलमध्ये 29 बॉल सुदर्शन खेळला, 7 बॉल गिल खेळला. पण ओव्हरऑल गिलने काल पुन्हा तेच केलं की मला त्याने 24 बॉल 32 केले. म्हणजे की मला वाटतं की आता ज्या पद्धतीने गेम इव्हॉल्व्ह होत चाललाय, 24 बॉल 32 नाही एवढा काही खास स्कोर नाही, निदान 24 बॉल 40 तरी हवेच किंवा 24 बॉल 45 तरी हवेच असं मला वाटतं. सो गिलने जे खूप बॉल 133च्या काहीतरी स्ट्राईक केला, सो दॅट वॉज आय थिंक इनिंग्स, ती थोडीशी ब्लंडरच इनिंग होती. बाकी त्यांच्यात सगळ्यांनी चांगल्या स्ट्राईकने रन केले बऱ्यापैकी टुवर्ड्स. जॉर्ज बटलरने 16 बॉल 25 मारलेत. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 12 बॉल 19 मारून गेला. जेसन होल्डर खाली 10 बॉल 23 खेळून गेला. ऑलमोस्ट सगळ्यांच्या 150च्या वरचे स्ट्राईक रेट आहे. बघ ना, म्हणजे हे असून सुद्धा 205 रन होऊन सुद्धा तो स्कोर कमी वाटणं म्हणजे कुठे नेऊन ठेवलं क्रिकेट माझं. हे आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतोय यार हल्ली. आय गेस आपण आता वेळेसोबत ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आयुष्यात मूव्ह ऑन होणं ही स्टेज असते. झालंच पाहिजे, बरोबर. फोटोज डिलीट केलेच पाहिजेत असं. आरसीबीच्या बॉलिंग वर येऊया थोडा. आरसीबी मध्ये जॉश हेझलवूडला काल खूप मारलं, 10च्या इकॉनॉमीला मारलाय. नाही पण त्याला खरंच सुदर्शन खरंच पेलत होता प्रॉपर. स्टार्टला हेझलवूडचा प्रत्येक पण थोडा तो इंजुरी मधून पण बाहेर आलाय जॉश हेझलवूड, त्यामुळे पण असेल की थोडं ऍक्शनवर तेवढा कॉन्फिडन्स नसेल आधीचा. पण माहित नाही, तो वर्ल्ड क्लास बॉलर आहे, ऑफ डे पण असू शकतो. बरोबर आहे. नाही कारण त्याला सुदर्शनने निगोशिएट चांगलं केलं बरं स्टार्टलाच. येस. आणि 4/40 ऍक्च्युली ठीकच आहे, वाईट तर नाहीये, ठीक आहे. ठीक आहे. आणि कृणाल पांड्याला पण खूप मारलं, 12 झालं त्याला मारला. शिरेशी तो जी बॉलिंग करतो, मला ऍक्च्युली मला बॉलिंग काय करतोय बॉलिंग मला की फक्त तुझ्याकडे बॉल टाकतो येऊन कसा येतो असं मला वाटतं. नाही म्हणजे त्याच्या इनोव्हेशनच्या बाबतीत तुला प्रॉब्लेम. हा, इनोव्हेशनच्या बाबतीत मला ते बॉलिंग नाही वाटत. मला असं वाटतं की काही बॉल टाकू शकतो. मग तसं हीच माणसं जे टेक्नॉलॉजी. मी सांगतो तुला, नाही उद्या सांगतो काय, आफ्रिदी पण हे करायचा बॉल मध्ये पेसअप करायचा. त्याच्या बॉलिंगचा मला प्रॉब्लेम नव्हता कधी, कारण त्याने कधी ऍक्शन स्विच नाही केली त्याची. मला कृणाल पांड्या प्रॉपर ऍक्शन मारतोय. कसं सांगू तुला मी, त्याचा एक फ्लो आहे, हा प्रॉपर थांबतोय, असे बॉल टाकतोय. हे सगळं मला थांबत तरी नाही, थांबून नाही टाकत तो, स्टंपच्या मागून बॉल ते खाली पडून टाकतोय बॉल. पण मग ते तर आता ती बॉलरची कला आहे ना, ते सगळं करून पण तो चांगला बॉल टाकतो. म्हणून त्याला मारलंय मला बरोबर. त्याला कळलं पाहिजे हे क्रिकेट नाहीये, त्याला कळलं पाहिजे की हे काही. आपण त्या दिवशी एका क्रिकेटरचा आपण वी कॅन अग्री टू डिसअग्री, राईट. आणि ऑब्व्हियसली मी ऑफ कॅमेरा काही गोष्टी सांगू शकत नाही, पण जाऊ दे. ऑफ कॅमेरा बोललेल्या काही गोष्टी सांगू शकत नाही, त्यामुळे ठीक आहे. ठीक आहे. भुवनेश्वरने खूप कमाल बॉलिंग केली. आणि हे आयपीएल भुवनेश्वर खरंच चांगली बॉलिंग करतोय. की पण त्याचा तेच आहे की कमबॅक नाही होणार आता इंडियासाठी. आय डोंट थिंक की प्रसिद्ध कृष्णाच्या जागी खेळवलं तर खेळतील, नाहीतर कोणती जागाच नाहीये कुठे. मला जेन्युइनली असं मला वाटतं पुन्हा की भुवनेश्वर कुमार हे खूप वेस्टेड पोटेन्शियल आहे, अटलिस्ट टेस्ट मध्ये. आपण त्याला टेस्ट मध्ये कधी युजच नाही केलं असं मला वाटतं. ही वॉज नॉट दॅट काइंड ऑफ अ बॉलर की अँडरसनचं त्याच्याकडे स्किल सेट होतं, बट वर्नन फिलँडर ज्या लेवलचा बॉलर होता, म्हणजे ज्या पद्धतीचा होता, कळलं होतं काय म्हणतो मी, त्या स्किल्स त्याच्याकडे पण होत्या. पण इंडियाने ऑब्व्हियसली कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये खूप व्हायचं आहे की कोहली ऑलमोस्ट किती मॅचेस जिंकलो आपण तरी कोहली प्रत्येक वेळी टीम चेंज करायचं. सो कोहलीच्या काळात एक तो धोनीच्या काळात जास्त खेळला असताना भुवनेश्वर,
म्हणजे खेळला धोनीच्या अंडर पण फार कमी खेळला. त्यामुळे धोनीच्या अंडर जर खेळला असता तर कदाचित त्याला लॉंग रन मिळाला असता त्याचा पोटेन्शियल बघतो. बरोबर. आणि कोहलीची म्हणजे कोहली कॅप्टन वाईट आहे वगैरे असं नाही म्हणत, कोहली वॉन्टेड पेसर्स की शमी आहे तुझा बुमरा आहे, उमेश यादव झाला. उमेश यादवला कोहलीने इंडियामध्ये खूप वापरला. करेक्ट. पण तो आता उमेश यादव पण काय आता तो पॅनल मध्ये ते मला पण तेच वाटतं की भुवनेश्वरचं इंडियासाठी कम्बॅक होणं आता कठीण वाटतं. झालं तर चांगलंच आहे, खूप आवडेल मला झालं तर. नाही पण त्याने खरंच त्याने कसं सांगू तुला मी, तो तुला आउटडेटेड नाही वाटत बॉलर. मला लास्ट इयर असं वाटत होतं की तो वाचतोय हेझलवूडमुळे वगैरे, पण ह्या वर्षी त्याने जशी बॉलिंग केली आहे स्पेशली त्याचा तो 2021च्या वर्ल्ड कप नंतर त्याला असं आईडलाईनच केलं. त्या ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप नंतर 22 दुबईमध्ये जो झाला. अच्छा त्यानंतर तो नाही केला. 22च्या वर्ल्ड कपला अर्षदीप आणि शमी होता. त्या वर्ल्ड कपला पण होता तो, पण अच्छा इन टीम नव्हता, जास्त मॅचेस नव्हता खेळला. पण होता सॉरी त्या टीम त्या वर्ल्ड कपला होता. ऑस्ट्रेलियावाला पण होता कोहलीच्या शॉटवाला म्हणतोस ना, त्या वर्ल्ड कपला पण होता. सो त्याचा थोडासा तो एक चार्म गेला, कारण त्याचा यॉर्कर हळूहळू बंद झाला होता. आणि मला वाटतं की सिराज जस्ट वर आला होता आणि काल पण त्याने गुड लेंथवर चांगली बॉलिंग केली. काल पण त्याने यॉर्कर मिस झालेले. साई सुदर्शनने 1-2 फोर त्याने त्याच्यावरच फुल टॉस झाले त्याचे यॉर्कर, आणि त्यामध्ये तो गणला. पण ठीक आहे, त्याने ओव्हरऑल बॉलिंग चांगली केली. 4 ओव्हर 31 रन्सच दिले त्याने, 1 विकेट पण काढली. 7चा इकॉनॉमी होता. नंतर मग रोमारिओ शेफर्डने 1 ओव्हर 17 रन्स दिले. सुयश शर्माने खूप चांगले होते. सुयश शर्मा आय गेस नीड्स मोर एप्रिशिएशन, कारण तो प्रत्येक सीझन खूप चांगला खेळून जातो, खूप चांगला इम्पॅक्ट टाकून जातो. बरोबर दरवर्षी. पण त्याच्याबद्दल कोणी तेवढं बोलत नाही. आणि तो तसा एक्सपिरियन्स असल्यामुळे तो तेवढा मॅजिक बॉलर नाही वाटत, कारण तो मोर ऑफ वरुण चक्रवर्तीच्या शॅडो मध्ये लपला जातो असं मला वाटतं. कुलदीप एक चायनामॅन असल्यामुळे तो दिसून आला पटकन. आणि पिरियड मध्ये इंडियात चहल वगैरे त्या काळात हा हायलाइट होत नाहीये, पण हा खरंच चांगला बॉलर. ह्याच्याकडे पेस ऍक्च्युअली, आणि तो त्याच्या डेब्यू सीझन पासून तो चांगलाच खेळतो. कोलकाता एका दुसरी ऑफ मॅच असेल त्याची, पण तो थ्रू आउट लॉंग रन मध्ये तो चांगला. करेक्ट. सो 4 ओव्हर 36 रन देऊन त्याने 1 विकेट काढली. त्याच्या हाताला पण बॉल लागला. आणि तो ठीकठाक बॅटिंग पण करून घेतो लोअर ऑर्डर व्यवस्थित. सो तो दोन्ही मिळतो तुझ्याकडे. सो आय गेस थोडा दाबला आरसीबीच्या बॉलर्सने, झाला पाहिजे होता. मला गुजरातच्या बॅटिंग बद्दल तुला काय सांग की ते ज्या पद्धतीने राहुल तेवतिया इज दॅट काइंड ऑफ प्लेअर, जे तू रमणदीप सिंग सारखं बोललास ना मला. एक्झॅक्टली. राहुल तेवतियाने एकच आरआर मधून जी इनिंग, त्याने त्यानंतर 2 सीझन्स वगैरे पण त्यांना व्हायटल मॅचेस जिंकवल्या. राजस्थानमध्ये होता आधी. इव्हन त्यांनी गुजरातला पण 2-3 मॅचेस चांगल्या काढून द्यायचे की लास्ट बॉल 6 वगैरे मारले. एक्झॅक्टली. ते कन्सिस्टंट पण त्याला त्याचा चान्सच नाही दिला गेला. जसं की मला वाटतं की आता यांनी सुंदरला एक्सपेरिमेंट करून वर आणले. सो त्या जागी ते तेवतियाला का नाही खेळवत आहेत मला हा प्रश्न. तेवतिया मोर ऑफ मला चेस करताना चांगला खेळणारा बॅट्समन वाटतो, आणि ते पण खूप कमी वेळा दिसलं. त्याला कमी बॉल्स मध्ये जास्त रन मारू शकतो, तो इनिंग बनवू नाही शकत. माहित ना, त्याचं टेक्निक तो बघताना तुला पण दिसतं की टेक्निक थोडं लॅक करतं. बरोबर टेक्निक मध्ये. सो आय गेस तो प्रॉब्लेम असेल गुजरातचा, की आता तेवढी तो कृणाल पांड्याचा सारखा वाटतो बॅटिंग करताना. नाही, कृणाल पांडे इज अ बेटर बॅट्समन. त्यानंतर आरसीबीची बॅटिंग आली मित्रा. आरसीबीचा ओपन करायला आले जेकॉब बेथल आणि विराट कोहलीने दाखवून दिलं की तो का विराट कोहली आहे. पुन्हा सचिनच्या बर्थडेच्या दिवशी त्याने त्याला गिफ्ट दिलेलं, ट्रिब्यूट दिलेलं. अनुष्का पण होती. अनुष्का पण खूप खुश होती. नाईस. चाललाय पर्सनल एफर चाललायस पुन्हा, पण परत आता हे काय चांगली होती बोल. खुश तो, पण तिच्या जाऊ दे सोड. काय बाजूला कोण बसता प्रश्न मला, पण ठीक. अरे का तुला का तिथे जायचं? मी फक्त अशी सांगतो मी तुला, मागच्या आयपीएल असं झालं होतं की रिषभ पंतने सेंचुरी मारली होती, त्यावर तिने असं खूप निगेटिव्हली रिॲक्ट केलं होतं. कोणी? अनुष्काच्या बाजूला जी कोणी बाई बसते तिने. सो ती इंटरनेटवरती खूप ट्रोल झाली होती. पण मला अजूनही प्रश्न आहे की ती कोण आहे, हा प्रश्न पडला. असेल कोणतरी मोठी, आपल्यापेक्षा तरी मोठीच असेल. अरे पण मला प्रश्न जेन्युइनली ती कोण आहे, असं कोण आहे ती असा प्रश्न नाही, कोण आहे ती असा प्रश्न. व्हेरिएशन आहे. सो आरसीबीची बॅटिंग काल बेथल उतरला होता फिल सॉल्टच्या ऐवजी, आणि बेथलने ऑब्व्हियसली स्टार्टला चांगले शॉट्स केले. तो प्रॉपर पिच सोडून खेळत होता, क्रीज सोडून खेळत होता. पण मग मियाबाईने एक ओव्हर पिच बॉल टाकला आणि आउट झाला. पण बेथल मला वाटतं पोटेन्शियल तर खूप जास्त आहे. आधीपासून तुला जर आठवत असेल की मी पुन्हा एक भविष्य प्रेडिक्ट केलेली एक गोष्ट की बेथल खूप मोठा प्लेअर होईल. स्वतःच्या आयुष्याबद्दल का नाही प्रेडिक्ट करत ते ठीक आहे, ते कोणालाच नाही जमत. विराट कोहलीला पण नव्हतं जमलं की त्याचा फॉर्म एवढा डीप मध्ये जाईल, आणि त्याला पण नव्हतं वाटलं की तो टेस्ट मधून रिटायर होईल. पूजा पाठ टाइप्स नसेल. हा एक्झॅक्टली. हे कोणालाच नाही कळत मित्र, दुसऱ्यांबद्दल आपण सांगू शकतो. सो जेकॉब बेथल आय गेस आता इंग्लंडच्या टीम मध्ये पण त्याला खूप मोठं स्थान दिलं जातं की टेस्ट मध्ये तो नंबर 3 ला सेटल झालाय आता. इव्हन त्याला स्वतःला विचारलं गेलं की तुला टेस्ट मध्ये खेळायचं असेल तर
कुठे प्रिफर करशील? तो बोला नाही मला 3 वरच बेटर वाटतं, 3 वरच मी कम्फर्टेबल टेस्ट मध्ये पण. ओके. सो आय गेस आरसीबीने त्याच्यावर इन्व्हेस्ट करायला हवं. अजून त्याला एक सीझन ऑफ जरी गेलं हे सीझन तरी त्याला असं नाही केलं पाहिजे की त्याला खेळलीच पहिली मॅच. एक्झॅक्टली. ते जेकॉबचा आधी कोणत्या टीम मध्ये होता? आरसीबी. त्याने लास्ट 50 पण मारली. अच्छा, हा एक्झॅक्टली. सो त्याच्यावर अजून इन्व्हेस्ट केलं पाहिजे जेकॉब बिथेलवर आणि थोडा विश्वास टाकला पाहिजे, म्हणजे तो लॉंग रन साठी कामी येईल. जसं पाटीदार आता त्यांच्या कामी येतो लॉंग रन मध्ये. बरोबर. पाटीदार तर प्रॉपर ऍक्सिडेंटल आला होता त्यांच्या टीम मध्ये, पण ठीक आहे. इव्हन जेकब ऍक्सिडेंटलच आहे खरं, पण चांगला कॅप्टन आहे तो, खूप चांगला कॅप्टन. आणि एस्पेशली मला वाटतं की त्याने जी बॅटिंगची स्टाईल जी त्याने अडॉप्ट केली, मला तू बघशील तर एकेकाळी आरसीबी मध्ये जरी डिव्हिलियर्स वगैरे असतील तरी आरसीबी थोडी कन्झर्वेटिव्ह खेळायची कधी कधी, जेवढं मला आठवतं. पण त्याच्या गेल आणि डिव्हिलियर्स सोडलं, गेल डिव्हिलियर्स सोडलं तर विराट तर बऱ्यापैकी अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळायचं. ते तो खूप आधीचा काळ. मी ज्या काळात त्यांच्याकडे प्रॉपर ते दिगवते त्या काळात पण जेव्हा गेल असं वाटायचं की मध्ये जरी डिव्हिलियर्स दिला तर खाली कोण खेळणार नाही. पण आता ह्या पिरियड मध्ये तू बघशील त्याच्याकडे जितेश शर्मा म्हण, पडितर स्वतः म्हण, यावेळी पद्धतीने त्यांची चांगली गँग बनून आली असं मला वाटतं की बॅटिंग आणि इन जनरल जे काही चालू आहे ते चांगला सेटअप जो काही बनला तो खूप चांगला आहे. टीम डेव्हिड येऊन खाली जसं पोलार्ड मुंबई इंडियन्स साठी करायचा तसं टीम डेव्हिड थोडे तसे, म्हणजे मुंबईसाठी काय नाही केलं काय माहिती, पण ठीक आहे. काय माणसाला ग्रो व्हायला वेळ लागतो ना यार. हा, टीम डेव्हिडचं मला ते वाटतं की मुंबई इंडियन्स मध्ये जेव्हा तेव्हा तो तेवढा मच्युअर्ड नव्हतं. सो कुठेतरी तुला पोहोचायचं असेल ना तर एका जागी जाऊन थांबावं, थोडं सेल्फ रिअलायझेशन करावं, मग तिथून माणूस अजून ग्रो होतो. आणि त्या काळात तो सतत पोलार्डशी कम्पेअर पण होतो तसं मला वाटतं. आणि प्रेशर खाली पण असतो. आणि मला खरंच त्या काळात तो स्किल्स वाईज नाही वाटायचा, कारण तो त्या काळात लेजिट स्पिनर्स ना खेळूच शकायचा नाही, जेवढं मला लक्षात आहे. म्हणजे तो एक पेसर्स ना तो थांबून पण चांगला खेळू शकतो, म्हणजे व्यवस्थित चांगला आहे, व्यवस्थित खेळू शकतो ठीकठाक. पण ठीक आहे, त्याने वर्ल्ड कपला काही फार गेलं नाही, पण ठीक आहे ना. मी पूर्ण ते सांगतो, आयपीएल वेगळं, इंटरनॅशनलला तो अजून थोड्या दिवसांनी चांगला खेळायला लागेल ना. बरं, पटत नाही ह्याला. आपण आरसीबीच्या बॅटिंगवर येऊया. तर मग नंतर काल एक कोहलीच्या बॅटिंगवर, कोहली आणि पडिकलची पार्टनरशिप झाली मध्ये, आणि तेव्हा रबाडा ज्या पद्धतीने बॉलिंग करतो, रबाडा प्रॉपर 154, 153, 155, 152 याच क्लॉक्सना क्लिक करत होता. विराटने त्याला एक जो काल शॉट मारलाय डाऊन द ग्राउंड, एक पुल शॉट मारला विराटने. दॅट वॉज व्हेरी अनलाईक ऑफ विराट. एवढा अग्रेसिव्ह बॉल जोरात मारणं ते नॉट विराट होतं. पण तेच विराटने काल थ्रू आउट टेम्पो पण मेंटेन केला, कारण त्या शॉट नंतर 184 स्ट्राईक रेट आहे मित्र. त्याला रबाडानंतर एक बाउन्सर टाकला, असा इकडनं काढला बॉल, आणि तो खरंच भारी बॉल होता. पण कोहलीने काल 2 थोडे कट शॉट पण मारले, एक कृष्णाला मारला, आणि त्याच्यात नेक्स्ट बॉलला पण तो पण 4च गेला. बरोबर, नेक्स्ट बॉल आय गेस थोडा आउट ऑफ कंट्रोल होता. एक त्याने स्क्वेअर इकडे मारला, कव्हरच्या साईडने मारला, एक त्याने स्क्वेअरला गेला. ते दोन्ही शॉट पण चांगले होते. सो त्याचा कंट्रोल तर ऑब्व्हियसली चांगला. आणि त्याने काल एक रबाडाला फ्लिक मारलाय, जसा त्याची कॅच सुटली होती माहितीये, वॉशिंग्टन सुंदरने मॅच सोडली, 0 वर कॅच सोडलाय बाई. आणि त्याच ठिकाणी त्याने परत एक फ्लिक मारला, तो म्हणजे लिटरली बॉल 100 बुलेटच्या स्पीडने आला आणि बुलेटच्या स्पीडने गेला होता बॉल, काय तो शॉट होता. सो येस, काल विराट वाय विराट इज कसं सांगू, त्याचं क्रिकेट इव्हॉल्व्ह कसं झालं. काल 2 रेकॉर्ड पण झालेत त्याचे, 804 झालेत. आणि 306 झाले, 5000 रन्स त्याचे आणि टोटल आहे 7-8 रन, 9,000च्या जवळ, 8,900 त्याचे होते. आयपीएल मध्ये त्याचे 10,000 रन होतील काही दिवसांनी. म्हणजे नॉर्मली इन जनरलच लोकांना 10,000 रन करायला खूप जास्त वेळ निघून जातो, त्याचे फक्त आयपीएल. आणि विराटने बऱ्यापैकी पेक्षा मागून सुरुवात केली, तो आहे पहिल्या सीझन पासून. पण 2015 पर्यंत विराट खूप मागे होता. त्या काळात रैना, गंभीर, रोहित शर्मा खूप पुढे होते. बरोबर. सो त्याने मागून लिटरली ओव्हरटेक करून आता खूप पुढे गेला. आणि आता ह्याच्यानंतर सेकंड आय गेस रोहित शर्मा, ज्याचे रन 7,000 काहीतरी. सो खूप डिफरन्स पण आहे. आणि विराट कोहलीचा गेम कुठे इव्हॉल्व्ह झाला हा प्रश्न आहे, तर तो बघून कळतो तुला की विराट स्टार्टचा विराट आणि आत्ताचा विराट, त्याने खूप बेसिक ऍडजस्टमेंट केले. आणि तेच आहे, मला 2022 हे वर्ष खूप महत्वाचं वाटतं या सगळ्या गोष्टींसाठी. इंडियाचं जे माइंडसेट चेंज झालं इंग्लंड, त्यानंतर जे काही लोकांचा माइंडसेट चेंज झालं, तर त्या सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला. रोहित शर्माने जे काही चालू केलं, आणि मला वाटतं गिलने जाऊन जर विराटकडनं काही उचलण्यासारखं आहे तर ही ऍडजस्टमेंट उचलण्यासारखी, असं मला वाटतं की विराट इज स्टील नॉट दॅट मॅसिव्ह हिटर, बट विराट स्ट्राईक रेट हाऊ टू रन द गेम, त्याला कळतो तो गेम.
आय गेस तो एक्सपिरियन्स नाही, पण आधीपासूनच विराट मला लक्षात आहे की 16ला त्याने जे T20 खेळायला सुरुवात केली होती, इव्हन त्याआधी पण त्याने 2 वर्ल्ड कप चांगलाच खेळला, पण 16ला प्रॉपर त्याने थोडंसं अग्रेसिव्ह खेळायला सुरुवात केली. 14चा वर्ल्ड कप तो खूप चांगला खेळला. पण त्या काळात तो विराट ट्रेडिशनली खेळायचा जास्ती, नॉर्मल खेळायचा, पण त्याने 16 पासून जी सुरुवात केली, दॅट इज फिटनेस केस स्टडी. फिटनेस फ्रीक जेव्हापासून तो झाला ना, तेव्हापासून त्याचं सगळं चेंज झालं असणार माइंडसेट. आणि मग पूजा पाठ टाइप्स वाला तेव्हापासून काय झालं त्याचं, मग त्याचा टेस्टचा फॉर्म ड्रॉप झाला. साऊथ लेट्स नॉट गो देअर. आपण T20 वर राहूया. T20. सो विराटची बॅटिंग एक केस स्टडी आहे बऱ्याच लोकांसाठी, जे खूप टेक्निकली काय म्हणतो ना कम्प्लीट बॅट्समन्स आहेत, पण त्यांचा गेम मारण्याचा नाही, जसं की सुदर्शन पण त्यात येतो. सो त्यांनी विराटकडनं काही गोष्टी उचलल्या. सुदर्शन पण ठीकठाक मारून जातो. हा, पण तेच ना, मला वाटतं की विराट जे सिच्युएशन वरती मारतो ना, जसं की चेस करत होता ह्या रहाणेच्या बाबतीत ते पण मी विराटला बऱ्याचदा करताना बघितलं की रहाणेला ते नाही जमत. ते विराट ऑब्व्हियसली विराट खूप वे अहेड आहे सगळ्यांच्याच बाबतीत. रहाणे बरोबर काही कम्पॅरिझन नाहीये, पण बाकीच्या बॅट्समनच्या बाबतीत खूप वर आहे आणि ते ऑब्व्हियसली त्याच्याकडून शिकायचं तर शिकायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि मित्र आहे ह्या सीझनचा माझा एक्का, देवदत्त पडिक्कल. काय बोलतो, घेऊन जाईल की नाही ऑरेंज कॅप? नाही, माझ्या तो ऑरेंज कॅप जरी नाही मिळालं तरी मला वाटतं की आरसीबीला तो घेऊन जाईल. इम्पॅक्ट प्लेअर आहे माझ्या, काय म्हणतो ना, माझं टुर्नामेंट वगैरे प्रॉपर आहे, कारण त्याने येऊन बऱ्याच मॅचेस बदलल्यात एका आधी, जेवढं मी बघितलं. पुन्हा एकदा बघितलंस की नाही, मी पहिल्या मॅचला बोललेलो की देवदत्त तुला काय पॉल ऑक्टोपस म्हणून तुला मी काय म्हणू का तुला, काय बाबा काय पाय पडतो. पण ठीक आहे, पडिक्कलचं तेच आहे, तू पण भविष्यवाणी केलीच होतीस, पण पडिक्कलने जे पहिल्या मॅच पासून त्याचा फॉर्म दाखवलाय, इव्हन काल काही विराट स्ट्रगल नव्हता करत, पण गेमचा गिअर अख्खा चेंज पडिक्कलने केला. त्याने ज्या पद्धतीने रबाडाला फ्लिक वगैरे मारला होता, आणि त्याने 4 का 5 बॉल सिराजचे डॉट काढले, आणि एक त्याने ड्राईव्हचा 6 मारला, आणि तो ज्या फ्लुएंटली खेळतोय आणि त्याची जी टायमिंग होते, आणि तो कुठेच गेम रश नाही करत आहे, कुठेच तो असा धावत नाहीये, तो त्याच्या जागी राहून खेळतो, ते मला जाम आवडतं. माइंडसेट आहे, मला माइंडसेटचाच गेम वाटतो सगळं. आणि मला वाटतं की हे सगळे प्लेयर्स विराटच्या अवतीभोवती खूप कम्फर्टेबल आहे. हा असेल, के एल राहुल असेल, बरोबर. काल 55 रन मारले त्याने 27 बॉल मध्ये, फक्त 200च्या स्ट्राईक रेटने गेला. 6 सिक्स आहेत भाई, 55 त्याचे 36 रन त्याचे 6 मध्ये झाले, आणि 2 4 आहेत त्याचे, 36 आणि 8 44. सो आय गेस ही इज अ प्लेअर टू लुक आउट फॉर. आणि आता त्याचे इंडियाचे चान्सेस पण वाढू शकतात, आणि इव्हन तो मला खूप चांगला वन डे प्लेअर होऊ शकतो असं वाटतं. त्याच्याकडे ती टेक्निक पण आहे की उभं राहून खेळू शकतो तो. काल पण राशिद खानने त्याला खूपच चांगला बॉल टाकला, आणि तो ऑब्व्हियसली मारायच्या ह्याच्यातच होता तो फ्लो मध्ये, तो तिथे आउट झाला. गुगली टाकले राशिद खानने, आत घुसला होता. राशिद खानचा मी जशी हात बघितलो, काहीतरी विचित्रच फिरतो, थोडं ते मुरलीधरन वाली केस वाटते मला राशिद खानची, की थोडं काहीतरी एल्बोचा नाही एल्बोचा त्याचा काहीतरी आहे की तो वेगळा, म्हणजे नॉर्मल माणसासारखा नाही, म्हणजे जे बुमराचं आहे की त्याला हायपर एक्सटेन्शन मिळतं तसं काहीतरी आहे त्याचा, असा वेगळाच शेप बनतो राशिद खानचा बॉलिंग टाकताना. त्यामुळे त्याचा बॉल पिक करणं खूप कठीण आहे. पण काल त्याला खूप पिक केलं, काल त्याला विराटने खूप पिक केलं, इव्हन त्याला पडिक्कलने पण खूप मारलं. पण पडिक्कलला जो आउट झाला त्या बॉल बद्दल म्हणतो मी, तो बॉल खूप जास्त चांगला, पण काल तेच झालं. हा बोल, सॉरी. नाही पडून बाहेर गेला तो बॉल, बोल्ड झाला. आणि काल मला असं वाटतं की गिलची कॅप्टन्सी कुठेतरी खूप क्वेश्चनेबल होती. तुला दिसतंय की पेसला ते लोक इझिली खेळत सुटलेत, लिटरली विराट त्याला डाऊन द ग्राउंड शॉर्ट बॉल मारतोय, म्हणजे तू विचार कर किती, काय म्हणतो ना, पेसर्सना खेळणं किती इझी झालं होतं त्या पॉईंटला. सो राशिद खानला त्याने 8व्या का 9व्या ओव्हरला इंट्रोड्यूस केलं, दॅट वॉज अ ब्लंडर माझ्या मते. आणि मला असं वाटतं की गिलचं जरा ते होतंय की तो ओकेजन्स वरती हे नाही करते, त्याचे डिसिजन्स वर्क नाही असं मला वाटतं. त्याची बॅटिंग थोडी मला वाटतेच मागे पडते, पण त्याच्या कॅप्टन्सी खूप शिकायचं. साल 3रं वर्षाचा कॅप्टन्सीचा यार. ठीक आहे, पहिल्या वर्षी रोहित शर्माने ट्रॉफी जिंकली होती मित्रा, पहिल्या वर्षी जिंकलेली. हो, कॅप्टनशिपच्या पहिल्या वर्षी. म्हणजे काय 2013. हा, मग शुअर आहेस तू, पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षी कॅप्टन. या व्हिडिओ मध्ये मी पुढची अख्खी व्हिडिओ अंडरवेअर वरती करेन. तू वेडा आहे का? 13ला तो काय कॅप्टन झाला IPL, 13ला पण मुंबई पहिली कॅप्टन सचिन, 12ला हरभजन होता. अच्छा, बरोबर, राईट. सो या पण खाली पाटीदार बद्दल बोलूया अजून आपण. पाटीदार आता हे मी पुन्हा भविष्यवाणी करतोय मित्रांनो, की पाटीदार कॅन बी अ गुड कंटेंडर फॉर इंडियन कॅप्टनशिप, राईट. कारण इंडियाकडे आता असा कॅप्टन कोणी नाही वाटत मला. सूर्या भले T20 वर्ल्ड कप जिंकला असेल, पण सूर्याकडे टीम खूप जास्त चांगली होती, सूर्याकडे बॅट्समन खूप जास्त चांगले, बॉलर खूप जास्त चांगले होते, त्यामुळे जो ऑब्व्हियसली कॅप्टनशिपचा पण भाग आहेच तो. पण
इन जनरल जे असतं म्हणजे जसं तुझं धोनीचा इम्पॅक्ट असायचा टीमवर, जसा विराटचा इम्पॅक्ट असायचा, जसा रोहितचा असायचा, तसं मला नाही वाटत सूर्याच्या बाबतीत. हा मला वाटतं की गंभीरच असती. हा एक्झॅक्टली माय पॉईंट, की तुझा कोचचा जास्त इम्पॅक्ट होतो कॅप्टन पेक्षा टीमवर, ऑन फील्ड पण. आणि बरोबर, ते मला मे बी सूर्या इज दॅट मलेबल कॅरेक्टर म्हणतो ना आपण, थोडंसं मिसळणारं कॅरेक्टर. सूर्या दिसून येत नाही, हा तसा जरा कदाचित असू शकतो. पण मला असं वाटतं की पाटीदार, आता जर हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप गणती आयपीएल ला, तर पाटीदार इंडियासाठी पण खूप चांगला कंटेंडर असू शकतो भविष्यात. आणि तो ज्या फॉर्म मध्ये, तो ज्या अग्रेसिव्हली खेळतोय, तो थोडा रोहित शर्मा वाला माइंडसेट की भाई अभी मारना ही है, की अभी मेरे को पीछे से नहीं खेलना. नाही, आरसीबीने ते एक जे बॅटिंगचा टेम्पो सेट केला, दॅट इज ग्रेट. म्हणजे आणि पाटीदार स्वतः तसा एकच बॅट्समॅन रिक करू शकतो. कोण? विराट स्वतः. नाही, पण नाही करणार यावर्षी तो. गेल्या वर्षी फायनलला गणलेलं, पण जाऊ दे. जितेश शर्मा पण आहे त्यांच्याकडे. जितेश शर्मा पण इंडियासाठी खेळतोच आहे. आता जितेश शर्माने 6 बॉल 10 रन मारले, नंतर टीम डेबिटने 9 बॉल 10 रन मारले. टीम डेबिट सर्व स्ट्रगल करत होता एक एज लागून 6 ला. आणि एका पॉइंटला मला, तुला नव्हतं वाटलं तरी पण मला वाटलं एका पॉइंटला मॅच थोडी फसली आहे, इथून मॅच बनू शकते असं मला वाटलं होतं. जीटी बनू शकली असती, पण तेव्हा खूप बॉल आणि रन्स मधला अंतर खूप जास्त कमी. 22 बॉल कितीतरी होतं, म्हणजे 37-38 बॉल 29 वरती पोहोचलं होतं, जेव्हा त्याचा तो टॉप एज वाला 6 गेला. आणि नंतर नेक्स्ट ओव्हरला कृणाल पांड्याने जे केलं तर तो गेमच संपला. पण तिथे थोडासा एक चान्स बनला, बॉल खूप जास्त उरले होते, सो 1-2 हिटचाच तुझा हे होतं. 2 हिट जरी तुझे लागले, विकेटचा पण प्रश्न असतो ना, विकेट 2 पडला की संपतो विषय कधी कधी. पण बघ ना, एक्झॅक्टली विकेट पण त्यांच्या विकेट लिटरली 3 का 4 विकेट त्यांच्या 10-15 रन मध्ये पडले होते. हे ना, फॉल ऑफ विकेट काय आहे? फॉल ऑफ विकेट बघ, 171 ला एक पडली, 173 ला एक पडली आणि 154 ला एक पडली. सो त्या लागोपाठ पटापट विकेट्स पडल्या. पण तेच मी म्हणतोय, तुझ्याकडे तरीही 5च विकेट आहेत. जर 7-8 असले असतात तर मग थोडे कठीण झालं असतं. सो त्यामुळे मला एवढी भीती नव्हती वाटली की आरसीबी हरेल. बरोबर, यावर्षी आरसीबी आयपीएल पण जिंकू शकते असं मला वाटतं. मुंबई आणि मला वाटतं पंजाबने जिंकावी. जर मुंबई नसेल जिंकत तर पंजाबने जिंकावी. मुंबई नाही, कोणीच जिंकू नये. मुंबई मला नाही वाटत जिंकेल. तुला वाटतंय मनापासून जिंकेल? मुंबईचा काही भरोसा नाही मला. मुंबईचा खरंच काही भरोसा नाही. मला भीती वाटते की ते लास्ट पण फिनिश करतील, ही पण भीती वाटते मला. एलएसजी आणि केकेआरच्या खाली जाऊ शकतो. एलएसजीच्या खाली नका. मुंबईकडे काही केकेआर ठीक आहे, एलएसजीच्या खाली जाऊ नका. केकेआर सगळ्यात खालीच राहणार. हो, पण तरी एलएसजीच्या खाली जाऊ नये काही झालं तरी. येस. आणि बाकी मला असं वाटतं की गिल नीड्स टू मला वाटतं की गिल रबाडाला कंट्रोल नाही करत असं मला वाटतं. कारण रबाडा काल एकाच पेसला टाकत होता, त्याला मिळत पण होती सक्सेस, पण काय फार चेंज नाही केला त्याने रबाडा नीडपर्यंत. सो मला वाटतं की कुठेतरी तिथे कॅप्टनचा रोल थोडा मॅटर करतो असं वाटतं. राईट, यस. आणि तुम्हाला सुद्धा काय वाटलं कालच्या मॅच बद्दल? कालच्या पडिकल आणि विराटच्या बॅटिंग बद्दल काय वाटलं? सुदर्शन बद्दल काय वाटलं? सगळ्यात मोठा, की कारण तो टेस्ट खेळू शकतो इंडियासाठी पुढे फ्युचर असू शकतो. त्याबद्दल काय वाटलं ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.